तर आम्ही इकडे आता काशवी सोबत खूप छान वेळ घालवत आहे. सगळेजण हॅपी आहे आणि मी पण सर्वांनी तिला घेऊन छान व्हिडिओ बनवले, फोटो काढले. आणि इकडे आता पालखी आलेली आहे, जगन्नाथ बाबांची मुर्दोणीमध्ये थांबलेली आहे. तुमचा कलर कोणता आहे? डोंबळा कलर आहे. डोंबळा कलर आहे. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे आता आपला कालचा कार्यक्रम झालेला आता आणि आज आहे आपली मित्रमंडळी सगळे नातेवाईक बसून आहे आणि आज पूर्ण घर असं भरून आहे. माझा आवाज मला क्लिअर येत नसेल. इकडे कल्पना मावशी, इकडे मम्मी, सगळं आज घर भरून आहे. इकडे इकडे मी येताना केळी घेऊन आलो होतो आणि ते केळं म्हणजे भरपूर होते आणि म्हणजे खराब होऊन गेले असते. तर सर्वांना मी मोठ्यांना छोट्यांना सर्वांना केळं दिले. तर त्यानंतर दानिश केळं खात नव्हता आणि माहिती नाही त्याला कसला एवढा राग आलता. तर आणि मग आई म्हणत होती की नसा खायचा टाकाय पोटक्यामध्ये. तर मग तो पटापट खाण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. तर इकडे आपल्या आता काशवीची चालू आहे मालिश आणि मालिश करत आहेत काकू. तर बघा खूप छान वाटत आहे तिला आणि सगळेजण तिच्यासोबत हा टाईम खूप एन्जॉय करत होते. तर मोठी झाल्यावरती व्हिडिओ बघेल ना तर खरंच ती पण म्हणेल की हां माझ्या बारशाला इतके जण आले होते आणि खरंच खूप छान असा एन्जॉय केला होता. आणि हे आपलं लहानपण मोठं झाल्यानंतर कधी आपण असं म्हणजे साठवून ठेवत नाही किंवा फोटोसुद्धा व्हिडिओसुद्धा करून ठेवले तरी ते सुद्धा डिलीट होते मेमरीमधून. तर म्हणून मला तर असं वाटतं की हे यूट्यूब चॅनल खूप छान आहे. जसं की आपले लहान मुलं असतील तर जशी की आपली ही काशवी आणि तिची हे जे आठवण आहे ती एक लॉंग टाईम म्हणून राहणार आहे. तर इकडे आता सर्वजण घरामध्ये नाश्ता करण्यासाठी तयारी चालू आहे आणि सगळेजण नाश्ता करत आहे. मी व्हॉइस ओव्हर यासाठी करत आहे की खूप म्हणजे खूप चेंगड होता आणि मी काय बोलत आहे ते तुम्हाला ऐकायला सुद्धा आलं नसतं म्हणून मी इकडे व्हॉइस ओव्हर करत आहे. चालत राहतो देखो नहीं लिया मैंने. तर इकडे आता जे पाहुणे जात होते तर त्यांना इकडे मामी हळद कुंकू लावून अहेर करत आहे आणि काल कार्यक्रमामध्ये जे कार्यक्रम करून लगेच गेले त्यांना तेव्हाच दिले आणि जे मुक्काम करणार होते तर त्यांना ते आता निघाले आहे म्हणून त्यांना आता देत आहे. तर आता काही पाहुणे जाणार काही पाहुणे थांबणार पण आज जास्तीत जास्त पाहुणे जाणारच आहे. तुमचा कलर कोणता आहे? डोंबळा कलर आहे. डोंबळा कलर आहे. बोली गावाकडलं आपण वातावरण म्हणतो ना तर खरंच खूप वेगळं वाटलं मला कारण इथे चिमण्याचा आवाज जो मंदिरातला येणारा आवाज खरंच खूप प्रसन्नदायी असं वाटत होतं सकाळी सकाळी. तर आता आम्ही इकडे निघालेलो आहो नाश्ता करायसाठी. या आईच्या घरी आलेलो आहो मी. ऊन लागली बेटा ऊन लागली. कसा वर पावरेला पाहिजे ऊन लागली का ऊन लागली ऊन लागली. या बेबी आई आहे यांच्या घरी आम्ही नाश्ता करायला आलो आणि या आईने ज्या पाळणे म्हणत होत्या त्यामधल्या एक आहे. आता पण थोड्या वेळाच्या आधी काही पाहुणे गेले आणि इकडे आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि स्वयंपाक झाला की जेवण पण आता चालू करू.
तर ही आहेत पालखी जगन्नाथ बाबांची आणि ही पालखी आता पंढरपूरला चाललेली आहे आणि या सर्व वारकऱ्यांचे या टेम्पोमध्ये सामान असते आणि इकडे आता ही पालखी विश्रांतीसाठी थांबलेली आहे इथे आणि जेवण करून इकडून आता 4 ते 5 वाजता इथून या गावातून निघणार आहे। आता सध्या ती वणीमध्ये आहे। आपल्या खरं खूप छान वाटलं, आपलं सौभाग्य की आपल्याला म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या या जगन्नाथ बाबांच्या पालखीचे दर्शन घडले। या गावामधनं वारकऱ्यांना पंढरपूरला जायचं असेल तर या पालखीद्वारे ते आपली वारी पूर्ण करतात। मामीला कुर्ते पहिले सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी छान एक झोप काढूनच घेतली, कारण आता आपलं गाव आपल्याला जवळ करायचं होतं म्हणून। तर आता इकडे आम्ही आता आपल्या बॅगा पॅकिंग करत आहे पूर्ण आणि जे आम्ही तिघंजणं सकाळी निघलो होतो म्हणजे जितू काकाजी, मम्मी आणि आमची गाडी, तर आम्हीच आता राहिलेलो होतो आणि एक आईसुद्धा आहे, तर मम्मीची मावशी, तर त्या उद्या जाणार आहे। आई म्हणत होती की एका दिवशी एवढे घर खाली पूर्ण करू नका। तर इकडे बघा आता ही आपली छोटी कशी पाहत आहे, खूप छान असं व्हिडिओमध्ये कवर केलं तिला, जे की आम्ही घरी आल्यानंतर सुद्धा तिचे हे व्हिडिओ आठवण आल्यानंतर आम्ही बघत होतो। चला तर आता आमची परत निघण्याची वेळ आलेली आहे। आता आम्ही निघालो घरी। हां घे, बोल ना काहीतरी, मग बोल ना आता। हाय गाईज म्हणा। हाय गाईज माझ्याकडले पाहुणे चालले आहेत सर्व, आमचं घर खाली होत आहे। आम्ही सगळे चाललो त्याच्यासोबत। हे हेल्मेट राहिलं का रे कोणाचं? तर या गावातलं हे आहे खूप मोठं असं मैदान आणि या मैदानामध्येच आज सकाळी पालखी थांबली होती विश्रांती करता आणि आता आम्ही इकडून निघालेलो आहो आपल्या परतीच्या प्रवासाला। तर इथे मधामध्ये ना एक नदी आहे, ही आहे नदी। तर या नदीच्या पलीकडलं तिकडचं गाव आहे मुरदोनी आणि या नदीच्या हे जे गाव आहे इकडलं तर ते आहे परसोनी आणि खरंच हे खूप छान वाटते असं। आणि दोनही नदीच्या दोन्ही गावामध्ये दोन्ही साईडला मारुतीचं मंदिर आहे। तर आता आम्ही इकडे थांबलेलो आहो हॉटेलमध्ये, जाममध्ये हॉटेलमध्ये। आता थोडा चाय घेत आहे, चाय आणि डोनेट बोलावले आणि या दोघांना पण हे घेऊन दिलं आहे, फ्रुटी घेऊन दिली म्हणून। तर इकडे आता आम्ही चाय ब्रेड थोडंसं खाऊन घेते। चला तर आता घरी गेल्यानंतर कंटिन्यू करते। तर आता थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि ओवी इकडे थकली एकदम, हो ना ओवी? आणि चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल। चला तर आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते। आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।